प्रार्थना असे संस्कार आज आपल्या लेकरांना देण्याची गरज आहे. पण आपलं दुर्दैव साधा हरिपाठ सुद्धा अजून काही काहींना माहित नाही. अशी सुद्धा आभागी कुटुंब आपल्याला आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून धन्यता दिली पाहिजे या लेकरांच्या माता पित्यांना. या लेकरांच्या माता पित्यांना धन्यता दिली पाहिजे. वारकरी बनवलं महाराज आपल्या मुलींना. कारण जगद्गुरु तुकोबराय सांगतात कुळी कन्या आणि मग पुत्र होती. आधी कन्या आहे. आपलं जीवन असं आदर्श असावं महाराज. मग मातृशक्तीचा गौरव करणारी आपली हिंदू संस्कृती, या मातृभूमीसाठी कणाकणाने झिजणारी कितीतरी मंडळी महाराज या भूमीमध्ये होऊन गेली. त्यात कलश स्थानी असणारे जगद्गुरु श्री संत तुकोबराय. तुका झाला से कळस. अहो यच्चायावत जीवाच्या शाश्वत कल्याणाचा विचार आपल्या संतांनी मांडला आणि त्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारे अनेक संत या भूमीमध्ये होऊन गेले. आणि त्यातलेच कलश स्थानी असणारे जगद्गुरु श्री संत तुकोबराय. विठ्ठल विठ्ठल तुकोबरांनी मातृशक्तीला वंदन करावं. तुकोबरांनी मातृशक्तीचा गौरव करावा. पण ऐका ना, मातृशक्तीची संकल्पना कशी आहे बघा. जेव्हा विठ्ठल पंताने रुक्मिणी मातेला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगावी लागली. विठ्ठल पंताने रुक्मिणी मातेला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगावी लागली. आई वडील निघून गेले. आई वडील निघून गेले. सकाळ झाल्याच्या नंतर चारही लेकरं उठली. सोपान काका उठले, ज्ञानदादा उठले, चिमुकली मुक्ताबाई उठली. कारण माझे निवृत्ती दादा अगोदरच जागेच होते. चारही लेकरं उठली. 4 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई उठली. धावत धावत आली. डोळे चोळते आहेत, केस बुरबुरलेले आहेत आणि परकल पोलक नेसलेली 4 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई माझ्या निवृत्ती दादांना विचारते, दादा अरे आई कुठे? निवृत्ती दादाने म्हणावं, मुक्ते आई देवाकडे गेली. देवा घरी गेली. दादा अरे तिथं रोजच जाते ना सिद्धेश्वराच्या दर्शनाला, पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालायला तिथं रोजच जाते. तू मला काय सांगतोस? देवाकडे गेली, देवा घरी गेली. आत्ता येईल बघ. बराच वेळ झाला. आई येईनाच. पण आदल्याच रात्री देहांत प्रायश्चित्त घेतलं होतं ना. बराच वेळ झाला. आई येईनाच. पुन्हा 4 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई माझ्या निवृत्ती दादांना विचारते, दादा अरे आई कुठे? निवृत्ती दादांनी म्हणावं, मुक्ते ते चिमणीचं घरटं दिसतं का तुला? त्या पिंपळ वृक्षावरचं बघ बघ बघ. तुला ठाऊक आहे का? अगं त्यात पिलं आहेत. त्या चिमणीची एक घार आली आणि त्या पिलांच्या आई वडिलांना घेऊन गेली. तरी सुद्धा ती पिलं कशी दाना टिपताहेत बघ. ती राहिली का उपाशी? तसं आपल्याला सुद्धा जगायचंय मुक्ता. आपल्या दादाच्या मुखातले शब्द ऐकल्याच्या नंतर 4 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताबाईने माझ्या निवृत्ती दादांना कडकडून मिठी मारली आणि रडायला लागली, दादा आई गेली रे. दादा आई कुठली आता तुला? सांग ना मला. दादा आई कुठली आता तुला? सांग ना मला. आतापर्यंत उरामध्ये दाबून धरलेलं दुःख होतं, पण आता मात्र बाण फुटला. 4 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताबाईला आपल्या उराशी धरून माझ्या निवृत्ती दादांनी जोरात हंबरडा फोडला आणि ओक्सा बोक्षी रडू लागली. आणि 4 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताबाईला माझ्या निवृत्ती दादाने म्हणावं, मुक्ता आता तूच माझी आई. तू मुक्ता नाहीस, तू मुक्ताई आहे. तिथून पुढे आदिशक्ती ब्रह्मचित कला जगत जननी मुक्ताई झाली. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय
मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी आद्यत्रय जननी देवाची बहीण तीच असते. बहीण तीच असते. आई गेल्याच्या नंतर आईची जागा जी भरून काढते ना महाराज, ती खरी बहीण असते. आई गेल्याच्या नंतर आईची जागा जी भरून काढते ती खरी बहीण असते. आणि आई गेल्याच्या नंतर आईची जागा जी भरून काढते ना महाराज, ती बहीण म्हणजे माझ्या ज्ञानोबऱ्यांची मुक्ताई आहे. या देवत्वाला, या मातृशक्तीला आपली संस्कृती वंदन करते आणि याच मातृशक्तीचा आपले संत गौरव करतात. पण हे झालं जन्मदात्रीचं, हे झालं आजूबाजूच्या मातृशक्तीचं. पण या निसर्गाने सुद्धा आपल्याला मातृत्व शिकवलं. एखादा पक्षीच घ्या ना, साधी चिमणीच घ्या. त्या चिमणीचं अंड फोडून ते पिलू बाहेर येतं. त्याला अजून पंख फुटायचे आहे, त्याला अजून डोळे उघडायचे आहे, पण अत्यंत प्रेमाने ती पक्षीने त्या पिलाला सांभाळते. महावैष्णव माऊली ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. मग तीही जे जे करावे ते मजची पडले आगवे, जैसी अजात पक्षाचे निजावे पक्षिणी जे. ते अंड्याचा कोश फोडून ते पिलू बाहेर येतं. त्याला अजून पंख फुटायचे, त्याला अजून डोळे उघडायचे आहे. अत्यंत प्रेमाने ती पक्षीने त्या पिलाला सांभाळते. एक एक दाणा आणून त्याच्या चोचीमध्ये भरवते आणि ते पिलू सुद्धा त्या आईची वाट बघत असतं. बरं, प्रभाते सारी आसी जाए पक्षी, प्रभाते सारी आसी जाए पक्षी, प्रभाते तारे आसी जाए पक्षी, प्रभाते तारे आसी जाए पक्षी, प्रभाते सारी आसी जाए पक्षी, प्रभाते सारी आसी जाए, प्रभाते तारे आसी जाए पक्षी, प्रभाते तारे आसी जाए पक्षी. पिलू वाट पाहे, पिलू वाट पाहे उपवासी पक्षी, प्रभाते सारी आसी जाए पक्षी, प्रभाते सारी आसी जाए. पिलू वाट पाहे, पिलू वाट पाहे उपवासी पक्षी, प्रभाते तारे आसी जाए पक्षी, प्रभाते तारे आसी ती पक्षिणी असं म्हणत नाही, तो माझ्या म्हातारपणाची काठी आहे. तिला हे माहीत असतं एक दिवस त्याला पंख फुटतील, याच्या पंखांमध्ये बळ येईल, हे पिलू उडून जाईल.